काय रे? आणि तिने फरशी कशी पुसायची आहे? अरे उतर उतर. नको रे, उतर खाली. नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे बुधवार आणि आमच्या एरियातला आहे बाजार. आज बाजार आणायला चालले. म्हटलं चला आम्ही दोघी चाललोय, ननंद भाऊजा आपलं, तुम्हाला बाजार वगैरे तिथला शेअर करता येईल कसा आहे काय आहे. मोठा असतो, मी एकदाच गेलेले आहे तुमच्या दादासोबत इथं आल्यापासून 6 महिन्यात. अन्यथा दादांना सांगते हे आणा ते आणा असं तसं. आज सागर म्हटलं जाऊ तुम्ही दोघी, मला पण कुठं कामावरनं म्हटलं वेळ होतोय, त्यापेक्षा तुम्ही दोघी जावा, घेऊन या, जवळ आहे. म्हणून म्हटलं सेल्फी स्टिक आण. तर सेल्फी स्टिक आणून दिली. हे बघा खरं तुटली, त्याचं पिशवी घेणार आहे कारण परवा भरलेल्या फ्रीजमधल्या भाज्या ज्या आहेत त्या बऱ्यापैकी आहेत. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा आहेतच. तर फुलकोबी आहे, कारली आहेत, भेंडी आहे, तेवढ्या भाज्या आहेत. त्यामुळे भाज्या मी जास्त आणणार नाही आहे. कुठे गेलं? 6 वाजलेले आहेत बरोबर. पोरं कुठे गेली? तिने कुठे गेली? आता तर होती ना. शेरू पळायला वाटतं. मला एक कमेंट आली, अगं ताई शेरूला बांधू नको ग प्लीज प्लीज प्लीज. न बांधता शेरूला ठेवल्या ना. हे काय नाव ठेवायला लागले आम्हाला? काय म्हणत्या? पैसे जपून वापरा. ते काय म्हणत्या, तुम्ही हे करत नाही, बार्गेनिंग करत नाही, त्यापेक्षा तुम्ही जपून हे करा. चला आरू माझी चप्पल काढ रे, आतली नवीन आहे ती. साखळी काढायची आहे. कुठं आहे शेरू? कुठं शीत हाय? घेऊन येणार आहे त्याला. दादा कुठे आहे? अरे दादा, परवा जेव्हा तुमच्या दादासोबत मी गेलते ना, त्यावेळेला मी एक चप्पल पण घेतलेली होती, ज्याला तुम्ही सँडल चप्पल मिक्स म्हणू शकता, कारण ते मीडियममध्येच आहे. एकदम असं फॅन्सी पण नाही आणि एकदम असं साधं पण नाही आहे. तर हे आहे. हा शेरू बघा, तुमच्या कमेंट असतात की प्लीज शेरूला बांधू नको. बघा त्याला शोधून आणावं लागतं, भांडण करून आलं आहे. आता जस्ट ताजा वन जो आहे तो नाकावरती आहे. याच्यासाठी शेरूला बांधलं जातं, सोडलं जात नाही, कारण आगाव आहे, भांडकुदळ आहे शेरू. आणि गेटला लॉक टाक. बघ अरू, हे तिने घेऊन वर बस जा. चल पटकन चल. नको चल लवकर, माझ्या सोड. माझा मोबाईल घेऊन जा. आता तू करा, हा एक मोबाईल. फोन आला तर उचल पप्पा त्यांचा. अभ्यास कर. मला काही जास्त भाव तोलमोल करता येत नाही. मी तुमच्यावर उलट तू जास्त करते. नाही तर कधीच नाही. मी यांच्या सोबत जाते. मला येत नाही. तो तर कुठं करतोय त्यांनी करतात. काय म्हणते एवढ्याला द्या. आता काल मागितलं तरी तसं आम्हाला जमतच नाही. आता कालच आम्ही आरूला ड्रेस नाही गेलो. 320 म्हणून आम्ही 320 देऊन आलो. इथून बाहेरच निघे ना की बाबा ते कमी करा थोडस. मला तर अजिबात जमत. असं लाज वाटते ना. जी व्यक्ती ना छान पद्धतीने संसार करते ना, ती व्यक्ती नियोजन चांगल्या पद्धतीने करते आणि कुठेतरी त्या गोष्टीचं नियोजन करूनच ती व्यक्ती तो संसार आपला पुढं नेते. पण या ह्याच्यामध्ये माझ्यासारखी कोण आहेत की सगळं नियोजन करायचं, त्या नियोजनातून एवढा पैसा एवढ्याला बरोबर. पण जरा जेव्हा आपण कुठली गोष्ट खरेदी करायला जातो ना, तर तिथं ते एवढ्याची गोष्ट एवढ्याला म्हणून मागणं, ही गोष्ट जी आहेत ना ती मला थोडी मला जमत नाहीये. म्हणजे कसं वाटतं ना की समोरचा आपण एक विचार करतो की त्यांना परवडेल का, त्यांचं नुकसान तर होणार नाही का. पण तुमचे दादा जे आहेत ना, योग्य भाव करून घेण्यात एक नंबर आहे. त्यामुळे मी बाहेरचं काही असू दे, कुठलीही खरेदी असू दे, तुमच्या दादाला घेऊन करते. कारण का त्या गोष्टीची क्वालिटी जी आहे ते आपल्यामध्ये नाही आहे. आपल्यामध्ये बजेट सांभाळणं आणि बजेट किती कुठलं काढणं, पण त्याच्यावरती जे काम करायचं आहे ते तुमचे दादा चांगले करतात. कुठे आहेत वाघाटी? करतात पण नको बाई, खाणं ना करणं उगाच नेऊन काय करायचंय. घे
इथे जेव्हा ना आम्ही दोघी खरेदी करत होतो ना, एक जो अनुभव आलेला सांगते मी. सुरुवातीला आल्या आल्या आम्ही छान कोथिंबीर दिसली म्हणून तिथून एक पेंडी घेतलेली होती. ती 10 रुपयाला एक होती. तिथून आतल्या साईडला आलो आणि इथे ना हे काका उभे होते. आम्ही विचारलं आपलं, तर त्यांनी सांगितलं 10 रुपयाला 2 पेंडी. म्हणजे एकीकडे आम्हाला 10 रुपयाला एक पेंडी मिळाली आणि एकीकडे 2. आम्ही घेतल्या, म्हटलं कोथिंबीर वडी बनवूया. बाजारात एवढं कळलं की टॉपला बसणाऱ्या माणसांचा रेट जास्त आणि खाली आउटला बसणाऱ्या माणसांचा रेट कमी. सगळ्यात आपण काय करूया, आउट आहे ना, आउटला जाऊया. लाईनला बसतेच की, आउटला गेलं तिथं ती अशी लाईन खाली आहे की खूप. सगळ्यात खाली जा पूर्ण. गजरं कुठे घेतलं परवा, फुलं गजरं? हो, मी फुलांसाठी आणि गजऱ्यासाठी तर आल्या नाही. आमच्या इथे ना दर बुधवारी हा बाजार असतो. मग आता मी विचार केला थोडीफार भाजी शिल्लक आहे घरात, पण पुन्हा आणि आठवड्याभरात इकडं तिकडं जाण्यापेक्षा ना थोडीफार पालेभाजी, म्हणजे मी फळभाजी जी आहे ती काहीच घेतलेली नाही आहे, पण हो पालेभाजी जी आहे ती मी घेतलेली आहे. एकदम फ्रेश ताजा माल, काही शेतकऱ्यांचा काही व्यापाऱ्यांचा. कधीतरी कशात तरी घालायला घेऊन ठेवलेले असतात ना फळभाज्या, थोड्याफार आहेत. बारकी असली की नाही तिखट असते, बारकी असली नाही तिखट असते. येता येताना नजर गेली, याला पात्राची भाजी म्हणली जाते. आणि आम्ही जेव्हा गावाकडे होतो ना तेव्हा आजोबा मामा वगैरे ना ही वांदाकड्याची भाजी जी आहे ती खुडून आणली जायची आणि आपली कच्चीच खाल्ली जायची. हा, चांगली असते पात्राची. जागा इकडे मिळाली. 10ला कितीला? तू 10लाच घेतली? एक घे बघून. आवडती इशे घे. बीट कसे काका? 10 रुपये. शे बघा ताजा आहेत ना. हां त्यातले हां ते एक द्या, हे घ्या. हां नाही बस. शेंगदाणा पण विकते ती काका. घरगुती काही छोटे मोठे जे व्यावसायिक असतात ना ते पण या दिवशी या बाजारामध्ये आलेले असतात. आणि इथं ना यांचा घरगुती व्यवसाय होता. म्हटलं घरगुती आहे, चला घरात बनवलं जातं तर थोडंसं बघूया, ट्राय करूया. मग अशा काही ज्या गोष्टी वाटतात ना की जी मुलं खातील किंवा काय असेल, कारण शिवानीने मला रिस्पॉन्स चांगला दिला, कारण त्यांनी आठवड्याचं काही पण असू दे मुलांना जर घ्यायचं झालं तर इथून घेतात. आणि हो आभार मानायचं राहिलं, जसं की कालचा व्हिडिओ आला, कालच्या व्हिडिओमध्ये भरभरून मावशांनी प्रेम दिलेलं होतं मुलांसाठी. अगदी चिऊ आरू दोघांबद्दल भरपूर साऱ्या कमेंट केलेल्या होत्या तुम्ही, आणि दिलेल्या भरभरून प्रेमासाठी, दिलेल्या भरभरून आशीर्वादासाठी तुमचे हृदयातून आभारी आहे. मी तर बास करणार. एक माझी पिशवी भरली, बटाटे तेवढी घेऊया, तर पिशव्या जाणार नाही आहेत, पिशवी फुल झाला. पुढची पाटी घे. वजन कधी उचलायचं माहित नाही. माझं पण तेच झालंय. हाऊस भारी आपल्याला. उभारतो इथं बाबा. आम्ही इथं उभारले कारण का आम्ही सागरला बोलवले. 2 पिशव्यात वजन झालं. ए इथं आहे, बघितलं ते ना. चला
बघ तुझा ताप कमी केला आम्ही. त्याला उतराई ना कशी येणार घस दिदीला गुच्चा घाल लागले मला घाण लावली आणि ते गाव तर बांधणं मला परत काय सांगते मला काहीच तिला म्हटलं कचरा घेऊया म्हणताना चल बाबा म्हटली गडबड आहे म्हटली. बरोबर जायला गेटवर जायला कार्यक्रम चालू झाला. 4 एका जागी सोडून जायचं म्हणजे लय भीती वाटते. अरे लाईट गेली. लाईट आली तरी उशीर आले पण थोडंसं बसले पोरांसंग गप्पा वगैरे मारल्या. ती गेली आता सगळी वरती. मी आता येणार आहे स्वयंपाकाला. पोरांसाठी छोटा मोठा खाऊ जो आहे हे बेकरी प्रोडक्ट जे आहेत ते त्यांनी घरी बनवलेले आहेत, त्यांचे घरातच आहे. आणि आता शिवानी इथे एवढा दिवस राहते ना त्यामुळे तिला माहित आहे. तिने मला सांगितलं की आम्ही कायम यांच्याकडनं घेतो, सगळं बेस्ट आहे. मग आता आपल्या एरियात जर आपल्याला काही बघायचं असेल कुठलं काय तर आपण थोडंसं टेस्ट घेणं गरजेचं आहे ना, त्यासाठी आणलेले आहेत. ह्याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला नंतर दाखवते. दूध आणलेत, केळी आणलेल्या मुलांनी खाल्ली कारण दोघांचा आहे उपवास. काय बनवायचा विचार आलेला होता माझ्या मनात, पण नंतर म्हणलं हा जो आट्टा आहे ना हा आट्टा तर याला सिंगाड्याचा आटा म्हणतात ना, याचा आपण बनवूया. आणि मग मला कमेंट आली त्या की बेसन जो मैदा जो ठेवलेला आहे ताई ते घट्ट होत नाही का फ्रीजमध्ये, तर मी दाखवते तुम्हाला. आता हे तांदळाचं पीठ आहे आणि हे बेसन आहे. काही होत नाही अजिबात. आणि मी जसं म्हणलं ना मी काही गोष्टींचे अनुभव घेईन, 100% सांगेन, तर 100% अनुभव सांगते माझा. आता एअरटाईट कंटेनर आहेत तेवढं वापरा. आता हा आहे रवा. मी रवा तुम्हाला दाखवते. हे बघा आहे. आता हे चमचा घातलाय मी, काय ओलं असतं तर चमच्यालाही झालं असतं. बेसनामध्ये मी चमचा घातल्यानंतर बघा दिसतंय चमचा. आणि हे आहे तांदळाचं पीठ. कारण आपण काय करतोय कधी कधी अशा काही रेसिपी बनवते ना ह्यातल्या ह्यात करत नाही. हे बघा तर चला ताईंनो, मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.